हिंदी दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर इथल्या ओवे मैदान इथं आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित आहेत। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानामुळे आज आपण आपली आस्था जपू शकलो आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं कार्य केवळ शीख समाजापुरतं मर्यादित नाही, तर ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे। त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं ते म्हणाले। गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी दिनानिमित्त आपण सगळ्यांनी त्यांच्या विचारांची ज्योत आपल्या मनात कायम प्रज्वलित ठेवली पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। कुणाच्याही धर्मावर किंवा ओळखीवर हल्ला सहन करणार नाही, असं ते म्हणाले। जसं हिंदी दी चादर गुरु तेग बहादुरांनी संपूर्ण हिंदुस्थानचं रक्षण केलं, तसंच आपणही एकतेनं देश आणि समाजाचं रक्षण करूया, असं आवाहन शिंदे यांनी केलं। श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात शीख धर्मातल्या शौर्य आणि त्यागाची परंपरा अधोरेखित झाली, असं सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं। कोणालाही घाबरायचं नाही आणि कुणालाही घाबरवायचं नाही, असा संदेश श्री गुरु तेग बहादूर यांनी समाजाला दिला, असं त्यांनी सांगितलं।